नमस्कार. आज वैशाख कृष्ण षष्ठी. आज आपण संत जनाबाईंचा एक अभंग पाहणार आहोत. चोखा मेळा संत भला तेणे देव भुलविला, भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी. चोख्या मेळ्याची करणी तेणे देव केला ऋणी, लागा विठ्ठल चरणी म्हणे नाम याची जनी. संत जनाबाईंचा आपल्या समकालीन संत चोखामेळ्याच्या थोरपणावर लिहिलेला हा अभंग आहे. संत चोखामेळा आयुष्यभर दलिताचे म्हणजे अस्पृश्याचे जीणे जगत होते. त्यांना गरिबीबरोबरच सामाजिक मानखंडना सहन करावी लागली. परंतु हे आपले संचित आहे, ते टाळता येणार नाही या भावनेने त्यांनी ते अपमानाचे, दुःखाचे, उपेक्षेचे जीवन विना तक्रार स्वीकारले. त्याची भावनाच होती की लागलेसे कर्म आपुल्या पाठारी, आता कोणावरी बोल ठेवू. पांडुरंगाचे पुजारी त्याला मंदिरापर्यंतही येऊ देत नसत. मग त्याचे दर्शन कुठले? कळसाचे दर्शन घेऊनच दर्शनाची भूक ते भागवीत. पण एका दुसऱ्या अर्थाने ते फार भाग्यवान होते. त्यांना ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई यांचा सहवास लाभला, प्रेम मिळाले. विशेषतः चोखोबांचे आणि नामदेवांचे खूप प्रेम जमले. दोघांचेही एकमेकांकडे जाणे होऊ लागले. नामदेवाला त्यांनी आपले गुरु केले. वैष्णवांच्या मेळ्यात चोखोबा अंतर्भूत झाले, रमले, गाऊ लागले. पण नामदेवामुळे जनाबाईला त्यांच्याविषयी नितांत श्रद्धा उत्पन्न झाली. सगळ्याच संतांबरोबर ती देखील चोखोबांच्या भक्तीला भुलली. ते तिचा प्रेम विषय झाले. तिने पंढरी, पांडुरंग, पुंडलिक, नामदेव, ज्ञानदेव, नाम, वारकरी, भक्तजन यांच्याविषयी चोखोबांचे प्रेम आणि ओढा पाहिला. मग ती चोखोबांविषयी अभंग गाऊ लागली, त्यांचा महिमा सांगू लागली. चोखामेळा खरंच भला माणूस होता. अहो, त्याने देवालाही आपलासा करून घेतला आहे. भगवंताचे वैशिष्ट्यच असे आहे की ज्याची भक्ती मोठी असेल, खरी असेल, त्याला तो संकटकाळी मदत करतोच. चोखामेळ्यांनी अशी काही कृती केली आहे की त्याचा देव अक्षरशः ऋणी झाला आहे. चोखोबाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून तुम्ही विठ्ठलाच्या चरणी लागा असे आवर्जून जनाबाई सांगते. चोखामेळा यातीहीन, पण त्याने भक्तीने देव जवळ केला आणि भगवंतालाही मोठा कळवळा आला. जेव्हा विठ्ठलाच्या गळ्यातला हार चोरीला गेला आणि तो चोखोबांच्या जवळ सापडल्यावर बडव्याने त्याला मारले. चोरीबरोबरच देवाला शिवून देव बाटवला होता. त्या तशा वेळी भगवंताचा त्याने धावा करून बोलवले आणि तक्रार करून खरी परिस्थिती सांगितली. देवाने त्याच्यावर काय कृपा करायची ती केली. जनाबाई मात्र बडव्यांचा उपहास करीत, चोखोबांचा निष्पापपणा शिक्कामोर्तब करीत म्हणते, देव बाटविला तेणे हसे जनी गाई गाणे. कारण ती जाणत होती की देव बडव्यांजवळ नव्हता, तो चोखोबांच्या जवळ होता. एकापाशी देव आणि दुसऱ्याला उगीचच गर्व. याचे जनाबाईला हसू आले. त्यामुळे ती चोखोबांची योग्य ती प्रशंसा करते. चोखामेळा अनामिक भक्तराज तोची एक, परब्रह्म त्याचे घरी न सांगता काम करी. चोखामेळ्यासाठी ढोरे ओढी जगत जेठी. असे अनेक अभंग तिने चोखोबांवर भक्तीने लिहिले आहेत. जो भक्त यातीहीन आहे त्याचा योग्य तो मान पांडुरंग ठेवतो. चोखोबाच्या बायकोला मूल होत नव्हते, ते भगवंताच्या कृपेने झाले. ती बाळंत झाली तेव्हा चोखोबा घरी नव्हते, तर त्यांच्या बहिणीचे रूप घेऊन विठा माऊलीने तिचे बाळंतपण केले आणि तिला व्यवस्थित मोकळी केली. जनी म्हणे भक्तासाठी विठो सदा गोण्या लोटी. गोण्या लोटी म्हणजे हमालीचे कामही तो करी. आणि ते विठ्ठलाने चोखोबांसाठी केले. समकालीन भक्ताविषयी जनाबाईंच्या मनात आदर असे. चोखोबा तर तिचे गुरुबंधू, प्रशंसा तर करणारच. नामदेवाचा मुलगा विठा, तो म्हणतो, विठा म्हणे संती अवधान द्यावे, हृदयी धरावे केशव नाम. धन्यवाद. मी वाचक पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.